समाजातील प्रत्येक घटकाच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर नंदनगरी न्यूज, सत्य व न्यायाचा स्रोत। आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक क्षणाची बातमी बघत रहा आपल्या नंदनगरी न्यूजवर आणि रहा अपडेट। नंदुरबार येथे माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या घरावर दगडफेक, हल्ला हा राजकीय षड्यंत्र असल्याचा गंभीर आरोप। शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या घरावर दिनांक 11 जानेवारी 2026 रोजी रात्री अचानक झालेला हल्ला हा राजकीय षड्यंत्र असल्याचा गंभीर आरोप माजी आमदार शिरीष चौधरी यांनी केला आहे। काही राजकीय पुढाऱ्यांच्या वरद हस्ताने अवैध धंदे करणाऱ्यांनीच हा हल्ला घडून आणण्याचा दावा त्यांनी केला आहे। दिनांक 11 जानेवारी रोजी रात्री 11:30 ते 12 वाजेच्या सुमारास तब्बल 50 ते 60 अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या घरावर हल्ला केला। या हल्ल्यात धारदार शस्त्रासह पेट्रोल बॉम्बचा वापर झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे। शिरीष चौधरी यांच्या मुलाची उपनगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर निघालेल्या मिरवणुकीदरम्यान 2 गटामध्ये वाद होऊन हाणामारी झाली होती। मात्र हा वाद समोपचाराने मिटवण्यात आला होता। तरीही त्या वादाचा राग मनात ठेवून एका गटानेच रात्री हा हल्ला केल्याची चर्चा आहे। या प्रकरणी पहाटे नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चौधरी यांच्या घराबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। दरम्यान या हल्ल्याची नवीन सीसीटीव्ही फुटेज समोर आली असून त्यात हल्लेखोर धारदार शस्त्रांनी हल्ला करताना स्पष्ट दिसत आहे। काल रात्री 9:30 11:30च्या दरम्यान आम्ही झोपलो असता काही गुंड प्रवृत्तीचे ज्यांच्यावर केसेस भरपूर आहेत काय आहेत त्यांना काही हार पचवता आल्या नसल्या कारणाने त्यांनी आमच्या घरावर दगडफेक केली, पेट्रोल बॉम्बचा हल्ला केला आणि आमच्या घराला जाळण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे। येऊन त्यांनी डायरेक्ट दगडफेक करायला सुरू केले। घरात कोणी नसताना बाकी लेडीज होती, महिला होती। मग मी बाहेरून आल्यानंतर त्यांचा तपास केला, पण वास्तविक पाहता याच्या मागे फार मोठं षडयंत्र आहे आणि एवढं त्याच्या मागे जो आखा आहेत या आखाचा शोध काल घ्यायला पाहिजे। मी पोलिसांमध्ये तशी फिर्याद दिलेली आहे आणि यामुळे दहशतीचे वातावरण ज्यांचे जेवढे लोक आहेत त्यांचे 2 नंबरचे धंदे, जुगार चालू आहे, सगळं चालू आहे आणि यांच्याकडे काही राजकीय पुढारी असतील किंवा राजकीय असतील तर ते त्यांना वरदस्त देतात, त्यांना मोठं करतात। जसं बीडचा प्रकार आहे तसं बीडच्या प्रकाराप्रमाणे नंदुरबारमध्ये हे बीड झालं का काय असं वाटतंय आणि या सगळ्यांना कायदेशीर कारवाई आम्ही तर केलेलीच आहे, पण त्यामध्ये पोलिसांचाही रोल मोठा आहे की पोलिसांनी त्यांचे सहकार्य करून हे सगळे आरोपींना तत्काळ पकडावं आणि तत्काळ त्यांना शिक्षा द्यावी एवढी आमची अपेक्षा आहे।